आहे जी नैसर्गिक परिस्थिती आहे त्याला तुम्ही आणि मी काय करू शकत नाही. त्यावेळी जी काय व्यवस्था करायला लागेल, आता घाटापर्यंत पाणी आल्यानंतर वाळवंटातल्या जे आपले कार्यक्रम असतात ते रद्द होतील, थांबतील. 65 एकराकडे आपल्याला जायला लागेल. 65 एकराच्या ठिकाणी ती गर्दी वाढेल. परंतु यावेळी आपण बघितलं असेल की येणाऱ्या पावसाची परिस्थिती आपण लक्षात घेऊन पंढरपूर आळंदीतनं पालखी चालू झाल्यापासून, देहूतनं पालखी चालू झाल्यापासून ज्या ज्या ठिकाणी लोकांना आवश्यक आहे असे आम्ही मोठे टेंट बनवतोय. वॉटरप्रूफ आम्ही हँगर टाकतोय. साधारण मागच्या वर्षी 3.5 लाख स्क्वेअर फूट होतं. यावेळी 6 ते 6.5 लाख स्क्वेअर फुटाचे आपण पेंडॉल करतोय, वॉटरप्रूफ करतोय. त्या ठिकाणी वारकऱ्यांची सोय करतोय. महिलांच्या शौचालयाची, आंघोळीची व्यवस्था पण वेगळी करतोय. त्या ठिकाणी औषधाची व्यवस्था करतोय. त्या ठिकाणी वृद्ध वारकरी असतील किंवा आजारी वारकरी असतील त्यांच्या उपचाराची जो सोय आपण करतोयच आहे. त्यांच्या मसाजपासून सगळी व्यवस्था आपण या ठिकाणी वारकरी सेवा केंद्र आपण जिथं करतोय त्या ठिकाणी आपण या सगळ्या व्यवस्था उभ्या करतोय. त्यामुळं यावेळी वारीमध्ये वारकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. त्यांना ज्या सुविधा द्यायला लागतील त्या सगळ्या सुविधा देण्यासंदर्भात आम्ही प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅनिंगनुसार मला वाटते कुठली अडचण येणार नाही.